विचारतात कोणतं रक्ताचं प्रथिन आहे किंवा नाही ओळखायचं आपल्याला, हे नाव पाठ ठेवायचे. कारण एक ऑप्शन मध्ये ते देतात की खालीलपैकी कोणतं रक्तातलं प्रथिन नाही ते तुम्हाला ओळखायला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे त्याचं काय काम आहे तेवढेच माहिती पाहिजे कमीत कमी. तर पहिल्याचं काम होतं पाण्याचं प्रमाण नियंत्रित करायचं, ठीक आहे. दुसऱ्याचं काम होतं हे प्रतिद्रव्य तयार करायचे किंवा त्याला शब्द आहे अँटीबॉडी. आणि त्याच्यानंतर हे दोन जण, त्या दोघांचं काम लिहा, रक्त गोठवण्याच्या कार्यामध्ये मदत करणे. रक्त गोठवण्याच्या कार्यामध्ये मदत करणे. मदत करणे शब्द महत्वाचा आहे. रक्त गोठवण्यासाठी दोनच जण काम नाही करत, खूप जण काम करतात. त्याच्यामध्ये हे दोन जण आहेत असा अर्थ, ठीक आहे. रक्त गोठवण्याच्या कार्यात मदत करणे. रक्त गोठवणे हा इंग्रजी शब्द आहे ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्त गोठवणे. जेव्हा आपल्या शरीरातून रक्त बाहेर पडतं तेव्हा ते काही काळानंतर गोठल्या जातं आणि सगळी जबाबदारी या दोन प्रथिनांची आहे. याच्या सोबत इतर जण काम करतात, ठीक आहे. एक प्रोथ्रॉम्बिन आणि दुसरं कळलं. तुम्हाला काय विचारतील परीक्षेमध्ये प्रश्न देतील, ऑप्शन देतील, प्रश्न देतील रक्त गोठवणारी प्रथिने कोणती, तर तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन देतात. त्याच्यापैकी हे दोन्ही रक्त गोठवणारे आहेत, कळलं का. आणि रक्त गोठवू न देणे हे कोणाचं काम लिहून दिले तुम्हाला. आता हिपॅरिकचं काम आहे रक्त गोठवू न देणे आणि या दोघांचं काम काय आहे रक्त गोठवणे. असं बॅलन्स केलं जातं बॉडीमध्ये. म्हणजे रक्त कुठेही गोठू दिलं जात नाही आणि रक्त गोठवण्याची प्रक्रिया थांबवली पण जात नाही. असं दोन्ही काम केलं जातं. म्हणून